जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा विषय हा अत्यंत गंभीर महत्त्वाचा अभ्यासपूर्ण असून एक विनंती राहील माझी की जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, जोपर्यंत या मोबाईलची कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत हा व्हिडिओ चालण्याची शक्यता आहे। म्हणजेच आजचा विषय हा कोरेगाव भीमा इथं जी लढाई झाली होती त्या लढाईचा इत्थंभूत वृत्तांत, तसेच या लढाईमध्ये जे शहीद झाले होते जवान त्यांची नावं, आणि विशेष म्हणजे एक प्रश्न मला आला होता की भीमा कोरेगावच्या स्तंभावर, कोरेगाव भीमा म्हणा भीमा कोरेगाव म्हणा आता दोन्ही चालते, तर या स्तंभावर सिद्धनाथ महाराजचं नाव का नाही ही विचारणा झाली। आणि म्हणून सिद्धनाथ महाराजांची पूर्ण वंशावळच आज मी तुमच्या समोर ठेवत आहे। म्हणून पर्यायानं हा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु पूर्ण पहा, इत्थंभूत पहा। प्रथम तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगतो, विषयाची मांडणी करतो। ती मांडणी अशी आहे बाबांनो की सातारचे महाराज प्रतापसिंह राजे भोसले, जे आज सातारच्या गादीवर उदयनराजे भोसले आहेत, त्यांचे पूर्वज प्रतापसिंह महाराज हे गादीवर होते। त्यावेळी त्यांचे जे पंतप्रधान होते किंवा ज्यांना आपण पेशवेपद म्हणतो, आणि हे पेशवेपद त्यावेळी दुसऱ्या बाजीरावांकडे होते। आणि या बाजीरावानं आपला कारभार पुण्यातून शनिवार वाड्यातून चालवलेला होता। तदनंतर इंग्रजांच्या सैन्यानं प्रतापसिंह राजे भोसले म्हणजे मराठा सैनिकांच्या विरोधामध्ये, किंवा त्याला तुम्ही आता पेशवायचं सैनिक म्हणा हवंय तर, आणि इंग्रजांचं सैनिक यांच्यामध्ये जी चकमक झाली, काही लोक म्हणतात चकमक, काही लोक म्हणतात लढाई, काही लोक म्हणतात युद्ध वगैरे, रेफरन्स पूर्ण देणार आहे ग्रंथासहित। म्हणून कोण काय म्हणतं याच्या अगोदर मी मांडणी केलेली आहे। तदनंतर या विषयाला मी हात घातलेला आहे। प्रथम तुमच्या माहितीसाठी सांगतो की या स्तंभावर सिद्धनाथ महाराजचं नाव का नाही, कारण सिद्धनाथ महार हे या युद्धामध्ये शहीद झाले नव्हते। जे शहीद झाले होते त्यांची नावच या जयस्तंभावर लिहिलेली आहेत किंवा कोरलेली आहेत। वास्तविक पाहता हा जयस्तंभ कोण्याही एका धर्माच्या लोकांचा नाही, किंवा कोण्याही एका एक ठराविक अशा जातीचा समाजाचा नाही, तर तो जो स्तंभ आहे त्या स्तंभावर जे नावं आलेले आहेत त्या नावाचा अगोदर आपण इथं उल्लेख करीत आहोत। आणि तदनंतर सिद्धनाथाची वंशावळ, सिद्धनाथांनी कशा कार्य केलेलं आहे आणि त्यांचा शेवट कसा झालेला आहे। एकूण काय तर मराठेशाही म्हणा किंवा पेशवेशाही म्हणा, कारण मराठ्याच्या अंडरमध्येच पेशवेशाही होती। वास्तविक पाहता पेशवे हे मराठ्यांना जड झाले होते, प्रतापसिंह महाराजांना जड झालेले होते। हा इतिहास आजच्या बोलण्याच्या ओघातून माझा येणारच आहे। ही तुम्हाला फक्त एक आजच्या व्हिडिओमध्ये काय काय येणार आहे याची मी तुम्हाला इत्थंभूत अशी थोडक्यातच माहिती दिलेली आहे, आणि सविस्तर माझ्या व्हिडिओला सुरुवात होत आहे। धन्यवाद बाळांनो। एक लक्षात घ्या की साताऱ्याच्या मराठेशाहीचे छत्रपती विजय प्रतापसिंह राजे भोसले यांचे प्रधान जे होते दुसरे बाजीराव पेशवे, दुसरा बाजीराव, तर आणि इंग्रजी ब्रिटिश सैन्य यांच्यामध्ये जे लढाई झाली भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव या गावी, आणि इंग्रजांनी हे युद्ध जिंकलं म्हणण्यापेक्षा
वास्तविकमध्ये ह्याच्यामध्ये हार जीत कोणाचीच झाली नाही. आणि बाजीरावाचं पुढं काय झालं, कसं झालेलं आहे, आणि सिद्धनाथ महाराजांना कशासाठी डावलं गेलं, हा इत्थंभूत इतिहास मी तुम्हाला सांगतोय. परंतु या युद्धामध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांनी पलायन केलं. शनिवारवाडा हा इंग्रजाच्या ताब्यात गेला. शनिवारवाड्यावर असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवं निशाण काढण्यात आलं आणि त्या शनिवारवाड्यावर इंग्रजांना आपला युनजाक फडकावला. इथंच म्हणजे हे झालं 1818 पर्यंतचा इतिहास. आता या युद्धामध्ये इंग्रज सैनिकांकडून, कारण ज्याच्या जो कीर्तिस्तंभ उभा राहिलेला आहे, तो कीर्तिस्तंभ इंग्रजाकडून जे सैनिक लढून तिथं शहीद झाले त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तिथं तो विजयस्तंभ किंवा जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्या जयस्तंभावर कोणाकोणाची नावं आहेत हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सहज समजून येईल की बाबा हा जो जयस्तंभ आहे तो कोण्या एका पर्टिक्युलर समाजाचा नाही. मग आज मी तिला एक विशिष्ट समाज तिथं का जातो, विशिष्ट हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण पुन्हा मी त्यात बोलणारच आहे आणि स्पष्टच बोलणार आहे मी हार म्हणून, नाही का, अभिमान आहे ना मला. त्याच्यामुळं हा सुरुवातीला विशिष्ट हा शब्द मी वापरलेला आहे. पण आज जो तिथं आंबेडकरी समाज काय एवढा जातोय त्याची कारणं महत्त्वाचं ऐकून घेण्यासाठीच आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तुकडे वेगवेगळे दिसतील तुम्हाला याच्यामध्ये, कारण वेगवेगळ्या ग्रंथाच्या मांडणीतूनच हा भाग मी इथं समाविष्ट केलेला आहे. प्रथम ऐका, कोरेगाव भीमा जयस्तंभावरील इंग्रजी सैनिकांची शहीद झालेल्यांची नावे: बापू शिंदा जमातदार, गणोजी गोरे जमातदार, बापू सावंत शिपाई. आता ही पद आहेत बरं का, जमादार, हवालदार, शिपाई वगैरे ही पद आहेत त्या मिलिटरीमधली. राघोजी मोंद्रे शिपाई, खंडोजी शिपाई आणि आज जे ॲडव्होकेट रोहन माळवदकर ज्यांना आपले पूर्वज मानतात ते खंडोजी बिन गणोजी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांचे ते पूर्वज आहेत ते असते सांगतात त्यांच्या व्हिडिओमधून. गोपाळ म्हणजे खंडोजी यांच्या संदर्भामध्ये किंवा माळवदकर यांच्याही संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये विषय नाही पुरला तरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचं संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे. रोहन माळवदकरांनी त्या स्तंभावर आपला हक्क कसा गाजवला, त्यांना किती एकर जमीन इंग्रज सरकारनं दिलेली आहे. तद्वतच आज मी तिला जो रोहन बरोबर जो वादविवाद चाललेला आहे, कोर्ट केसेस वगैरे चाललेले आहेत आणि आंबेडकरी समाजाचे बहुतेक बरेचसे नेते रोहनला कशा पद्धतीनं आणि एक विरोध करतात याचा अर्थ असं होत नाही की ते अन्यायात्मक असेल असे नव्हे, तर अन्याय कोणी केला कसा केला हे कोर्टाचं काम आहे. त्या रोहनला तिथं वारसा हक्क आहे का हे कोर्टाचं काम आहे आणि हे सगळं हायकोर्टामध्ये तब्दील आहे गेलेलं आहे. आणि म्हणून रोहनच्या प्रकरणावर मी स्वतंत्रपणे आणि आजच्या जे आमच्या आंबेडकरी नेते आहेत आणि त्यांची काय मतं आहेत, रोहननी कशा पद्धतीनं फ्रॉड केलं आहे का रोहनचंच खरं आहे किंवा रोहननी कुठल्या ऑफिसमधून कार्यालयामधून अगदी ब्रिटिश म्युझियममधून सुद्धा पुरावे आणलेले आहेत. या सगळ्यांचा इत्थंभूत एक कथालेखन आजच्या जरी नाही झाला तरी पुढे का होईना पण चालून मी तुम्हाला ते स्वतंत्र प्रकरण देणार आहे. आज फक्त ऐका, महत्त्वाचं ऐका, भरपूर ऐका की त्या स्तंभावर, त्या जयस्तंभावर असणाऱ्या सैनिकांची, शहीद सैनिकांची नावं की ज्यांनी इंग्रजांच्याकडून लढले गेले. वास्तविक पाहता इथं गद्दार वगैरे हा शब्द लागू पडत नाही, कारण
राज्य जरी ब्रिटिशांचं असलं तर त्या ब्रिटिश मिलिटरीमध्ये देखील आपलेच महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणा बहुसंख्येनं सैनिक होते. उदाहरणार्थ बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेबांचे वडील रामजी पिताश्री रामजी बाबा हे देखील ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदारच होते. इतकंच काय, पण त्यांचे पिताश्री म्हणजेच बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव सकपाळ हे देखील सुभेदार ह्या पदावर ब्रिटिश सैन्यामध्ये होते. म्हणजे इथं केवळ हे लोक इंग्रजाची बाजू घेतली आणि म्हणून त्यांनी मराठ्यांचा पराभव केला म्हणून ते गद्दार आहेत वगैरे, तर हेही चुकीचं होईल. नोकरी त्यावेळी ब्रिटिशांची करावी लागत होती, कारण ब्रिटिशांचाच अधिकार होता इथं. मग ती रेल्वेतली नोकरी असू द्या, पोस्टातील नोकरी असू द्या, कुठलीही नोकरी असू द्या, नोकर हे फक्त भारतीय होते, राजकर्ते मात्र ब्रिटिश होते आणि इथं राज्य मात्र राणीचं होतं. हेच मुद्द्याचं लक्षात ठेवा. आपण नावं वाचत आहोत. खंडोजी बिन शिपाई, गोपाळजी केंद्रे शिपाई, भवानजी इटेकर शिपाई, सजनाजी पवार शिपाई, चांगोजी जाधव शिपाई, राणोजी जाधव शिपाई, मुकुंद शिलेदार, सटवाजी शिलेदार, डुलोबा शिलेदार ही पद आहेत. नारोबा शिलेदार, विठोबा शिलेदार, अनुजी धाडसे शिपाई, जानोजी साळुंके नाईक हे पद आहे. महादेजी गवळी शिपाई, आप्पाजी शिलेदार, मुकुंदराव शिलेदार, सटवाजी शिलेदार, डुलोबा शिलेदार, नारोबा शिलेदार, विठोबा शिलेदार, लक्ष्मण माजी शिलेदार, सदाशिव लक्ष्मण शिलेदार, राघवजी शिलेदार, चिमाजी शिलेदार, दुलोजी शिलेदार, रामजी नाईक शिलेदार, हनुमंत्या शिलेदार अशी एकूण 35 नावं आपणाला मराठा समाजाची किंवा मराठा सदृश ओबीसी समाजाची आपणाला इथं दिसतील. तद्वतच काही मुस्लिम नावं देखील आहेत. म्हणून मी म्हटलं काय की जयस्तंभ हा कोण्या एका जाती जमातीचा नव्हे किंवा ठराविकच लोकांच्या स्मरणार्थ किंवा ठराविक जातीच्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेला तो स्तंभ नाही. तो इंग्रजानं विजय प्राप्त झाला म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथं तो स्तंभ लावला गेला आणि त्याच्यावर अशा पद्धतीची नावं लिहिलेली. आता जी नावं वाचली मी जवळ 35 नावं ही मराठा समाजाची आहेत. आता मराठा सादृश्य ओबीसी समाजाचे आहेत. तसं कुठल्याही नावाची मी हमी देऊ शकत नाही की ती व्यक्ती किंवा तो सैनिक कोण्या जातीचा होता. नावावरून जात समजत नाही, परंतु काही नाव अशी असतात की जातीवरून समजतात. उदाहरणार्थ आता जी नावं वाचतो ती मुस्लिम समाजाची नावं आहेत किंवा मुस्लिम शहीद सैनिकांची नावं आहेत. तर ते आहेत शेख अहमद लष्कर, फतेह मोहम्मद सारंग, इमाम साहेब लष्कर, फरीक अहमद शिलेदार, मीर हसन अली शिलेदार, अब्दुल कादिर शिलेदार, शेख काशिम शिलेदार, शेख मदार शिलेदार, हसन मोहम्मद शिलेदार, अली खान शिलेदार, हुसैन खान शिलेदार, शेख लाल शिलेदार, नते खान शिलेदार, दाऊद खान शिलेदार, शेख सातू शिलेदार, वजीर महमद शिलेदार, जमालुद्दीन शिलेदार, इमाम खान शिलेदार, शेख इब्राहिम शिलेदार, शेख नथू शिलेदार, नथे खान शिलेदार, शेख अहमद शिलेदार, इमरान खान शिलेदार, शेख अब्दुल्ला शिलेदार, कोटे खान शिलेदार, अब्दुल्ला खान शिलेदार शिपाई, डॉक्टर जानबा अली, जमाल तोड असे एकूण जवळजवळ 29 नावं ही मुस्लिम सैनिकांची आहेत. आता तद्वतच काही शीख आणि राजपूत नावं देखील आपल्याला त्यांच्या आडनावावरून आपण ओळखून घेतलेली आहेत. परंतु कोणाच्याही नावावरून
त्याच्या जातीचा उल्लेख होईलच याची मी खात्री देऊ शकत नाही. कानसिंग हवालदार, प्रतापसिंग, आता सिंग हे नाव कोणाला लागतं पहा तुम्ही, हे राजपूत असतील किंवा शीख लोक असतील त्यांना लागत असतं नाही का. कानसिंग हवालदार, प्रसाद सिंग शिपाई, शिवबख्श सिंग शिपाई, सिद्धू सिंग शिपाई, हनुमंत मातर सिंग शिपाई, विधान सिंग शिपाई, सूरत सिंग शिपाई, देवसिंग सुभेदार, भोला सिंग शिपाई, विश्राम सिंग शिपाई, पीमगी सिंग शिलेदार, गणेश सिंग शिलेदार, हरि सिंग शिलेदार, भवान सिंग शिलेदार, वात सिंग शिलेदार, ओम सिंग जमातदार, हमाद सिंग शिलेदार अशी एकूण 17 नावे शीख समुदाय सदृश राजपूत समुदायाची दिसून येतात. मी आणखी पुन्हा एक वेळ सांगतो की नावावरून जात ओळखणं कठीण आहे. कोणी कोण्या जातीचा आहे याचा हवाला मी देऊ शकत नाही. आता तद्वतच काही ओबीसी नावं मगाशी जी वाचली मी ती तुम्हाला सांगितली, मराठा सदृश ओबीसी, कारण नावावरून समजून नाही कोण्या जातीचा आहे. तर एक पर्टिक्युलर आपण काढलेलं आहे. तर ओबीसी समाजाची आता नावं पहा. ओबीसी एटमेतर बाळमेतर नाईक, लक्ष्मण बंदसा शिपाई, लक्ष्मण कुकडा शिपाई, राघोजी मुंद्रे शिपाई, भागोजी वयार शिपाई, बालाजी शिगवाण शिपाई, मनसाराम शिपाई, ऐशम इरेकर शिपाई, सोनमेतर गोंदमेतर जमादार, वरसारखार शिपाई, हैबती नाईक शिलेदार, महिपती शिलेदार, नेकनाह शिलेदार, परजी शिलेदार, गंगाजी शिलेदार, दयाराम शिलेदार. तर अशी ओबीसी सदृश नावं आपण पाहिलेली आहेत. आता काही दक्षिण भारतीय नावं, कारण त्यांच्या शेवटच्या उच्चारावरून किंवा नावावरून आपल्याला बोध होतो की हे कुठलेले असतील बाबा, हे कोण्या समाजात असतील. तसं तर याच्यामध्ये जे नावं असलेले आहेत ते पर्टिक्युलर ह्या समाजाचे असतीलच असं नाही. तर काय दक्षिण भारतीय नावं देखील आहेत. मिरगानी रिसोलदार, व्यंकट रामराजू दफेदार, बापू भोये शिलेदार, रोमे शिलेदार, बालाजी शिलेदार, मयाजी शिलेदार, लदुईम शिलेदार, गोविंद लष्कर, रामस्वामी लष्कर, दिसान लष्कर, विलियादन लष्कर, रामरू लष्कर, व्यंकटू चिलीम लष्कर, व्यंकास्वामी लष्कर अशी एकूण 31 नावांची इथं बेरीज लागलेली आहे. तर ही झाली म्हणजे काही मराठेशाहीची नावं वगैरे, मराठा समाजाची, ओबीसी समाजाची, मुसलमान समाजाची, शिंग समाजाची, तसंच काही दक्षिण भारतीय समाजाची, काही अरब लोकांची. अरब देखील तिथं लढायला होते. आता याच म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की या मराठेशाही विरुद्ध ज्यांनी ब्रिटिशांची बाजू घेऊन सरकारकडून जे वीरगती पावले असे महार सैनिकांची नावं येण्याप्रमाणे. आता हे नावं कशाने ओळखायची, तर ज्याच्या नावापुढं नाक हा शब्द लागलेला आहे ना ते नाव महार समाजाचं समजावं. आणि ज्यावेळी मी तुम्हाला आपल्या नाकाचा माहिती देईल त्यावेळी हे पुन्हा विवेचन ह्या नाकावर मी करणार आहेच. सोमनाक कमलनाक नाईक, रामनाक यशनाक नाईक, गोंदनाक कोठेनाक नाईक, रामनाक यशनाक शिपाई आणि कोठेनाक सुद्धा शिपाईचं बरं का, भोगनाक हरनाक शिपाई, अबनाक काननाक शिपाई, गणनाक बालनाक शिपाई, बालनाक घोडनाक शिपाई, रूपनाक लोकनाक शिपाई,
बच नाक राम नाक शिपाई, जे नाक 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 आहे ना ते महाराजचे सैनिक समजावेत. आणि हे खात्रीशीर सांगतो, याच्यामध्ये मी खात्री देतो. वीटनाक दामनाक शिपाई, रामनाक गणनाक शिपाई, बचनाक हरनाक शिपाई, रवनाक जाननाक शिपाई, सज्जननाक यशनाक शिपाई, गणनाक धरमनाक शिपाई, देवनाक अननाक शिपाई, गोपाळनाक बाळनाक शिपाई, हरनाक हिरनाक शिपाई, जेठनाक देवनाक शिपाई, गणनाक लखननाक शिपाई, जननाक हिरनाक परगाववाला, रतनाक कधाननाक शिपाई, असे एकूण 23 महार सैनिकांची नावे आहेत. मग या स्तंभावर एक प्रश्न आलता ना मला मग सांगितल्यासारखा, की सिद्धनाग महाराजचं नाव का नाही, किंवा सिद्धनाग महाराजानं या लढाईमध्ये भाग घेतला होता की कसा. तर सिद्धनागाची ज्यावेळी मी माहिती देईन त्यावेळी मी हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तत्पूर्वी मी आपल्या बुद्धविटेवरी या चॅनलला या आठवड्यामध्ये ज्या धम्मदात्यांनी आपणाला आर्थिक मदत केली त्यांची नावं मी अगोदर सांगतो, कारण हे सुरुवातीला सांगितले नाहीत, मध्यंतर सांगतो. तर धम्मदान कोणी दिलं आपल्याला, तर भगवान श्यामराव खत्री 100 रुपये, ज्योती सुरेश शिंदे 51 रुपये, श्रीश नागनाथ जाधव 100 रुपये, प्रतीक कैलास ठोकळ 10 रुपये, गुणवंत 50 रुपये, पनाजी कदम 100 रुपये, दरमहा 100 रुपये देण्याचा यांनी व्रत धरलेला आहे. राहुल साळवे 101 रुपया, वसलाताई 100 रुपये यांनी देखील दरमहा 100 रुपये देण्याचा आपल्या बुद्धविटेवरीला एक व्रत घेतलेलं आहे. तसंच धम्मपाल शंकर वानखेडे सर यांनी 500 रुपये दिले, आणि कालच सुमेध समाधान दामोदर यांनी 500 रुपये दिले. तर असे एकूण आपल्याला हे दान मिळालेलं आहे. आता चला मी सिद्धनाग महाराजांच्या किंवा सिद्धनागाची वंशावळ तुम्हाला सांगून देत आहे, आणि त्यांचा थोडक्यात इतिहास सांगतो, आणि या लढाईमध्ये त्यांचं काय कर्तव्य होतं हे सांगण्याच्या योगामध्ये येईल. सिद्धनागाला का डावललं गेलं, आणि शेवटी तुमच्या तोंडामुळे गाडगं आणि पाठीला खराटा का आला, हेही ह्याच व्हिडिओ सांगण्याची शक्यता आहे, कारण जर वेळ मिळाला तर सिद्धनागाची वंशावळ अशी आहे बाबांनो, की सिद्धनागाचं मूळ गाव हे कळंबी आहे, तालुका मिरज आणि जिल्हा सांगली. तर तिथं जे फलक लिहिलेला आहे कळंबीला, तो फलकच मी तुम्हाला इथं वाचून दाखवित आहे. आता तर वीर सिद्धनाग शिलेदार पथके एक लक्षात घ्या, सिद्धनाग हे एकूण 3 झालेले आहेत, एकूण 3 झालेले आहेत सिद्धनाग म्हणजे केवळ एकच सिद्धनाग नव्हे, अलग लक्षामध्ये. तर ते आता ओघाने येतच, आता कुठला सिद्धनाग कुठल्या लढाईत लढला गेला, कारण सिद्धनागाचं घराणंच हे मुळात संपूर्ण लष्कर पेशामध्येच घेतलेलं आहे, काढलेलं आहे त्यांनी. तर वीर सिद्धनाग शिलेदार पथके लष्करी स्वारी सांगोला, म्हणजे जे थोरले सिद्धनाग होते 1741, कालचे जे सिद्धनाग होते ते 1818. सनावळी लक्षात ठेवा, सनावळीहून तुमच्या लक्षात येईल की कुठला सिद्धनाग कुठल्या युद्धात लढायला गेला ते. वीर सिद्धनाग शिलेदार पथके लष्करी स्वारी सांगोला सन 1741. स्वारी म्हणजे यांनी स्वारी केलेली, स्वारी भागानगर सन 1741. पथके सिद्धनाग स्वारी हिंदुस्तान सन 1745, आणि त्यांनी स्वारी केली होती कर्नाटकावर. ते कर्नाटकाची प्रांताची स्वारी झाली 1747.
अशा अनेक लढायांमध्ये थोरल्या शिदनाकाचा समावेश होता. 1818च्या लढाईमध्ये तिसऱ्या शिदनाकाचा समावेश होता. हे पुढे तुम्हाला ओघानं मी सांगणारच आहेत. परंतु त्यांच्या घराण्यामध्ये जे वीर होऊन गेले, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो थोडक्यात ना. वीर हा वीर शब्द निघाला म्हणून. पहिल्या आपल्या लग्नामध्ये, म्हणजे आता एक बौद्ध पद्धतीने होतात, आमची लग्न म्हणजे जुन्या पद्धतीने हिंदू पद्धतीने झालेली आहेत. तर लग्नामध्ये, पहिल्या आपल्या लग्नामध्ये वीर काढणे हा एक शब्द होता बघा. आणि मग 4-5 पोरांनी आपलं ते कपडे वगैरे काढायचे, जानवे वगैरे अडकवायचं आणि वड्याला आंघोळ वगैरे करून यायची. त्यांचं पूजन होत होतं त्या 5 वीरांचं. त्याला वीर काढणे हा शब्द होता. बघा आता माझ्या वयाचे काही म्हातारे माणसं असतील तर त्यांना हे आठवत असेल कदाचित. जे तरुण पोरं आहेत त्यांना तर हे वीर हा शब्द आठवत नाही. पण प्रत्येक महाराच्या लग्नामध्ये वीर काढण्याची पद्धत होती. त्याच्याशिवाय नवरदेव नवरीला हळद लावली जात नव्हती, हेही सांगतो आवर्जून. तर आता हे आलं वगैरे म्हणून सांगितलं. तर आता हे वीर कोण कोण होते त्यांच्या ह्याच्यामध्ये, शिदनाकांचे वंशज. त्या वंशजाकडे आपण गेलं पाहिजे ना, त्याशिवाय सगळं समजणार नाही आता. तर वीर खंडनाक सरकारी कामी आले असा सरकारी दप्तरी यांची नोंद आहे, म्हणजे हेही कामी आले. दुसरे वीर काळनाक शिलेदार, हे शिलेदार होते आणि यांना याशी वेतनाचे ऐवजी मुकासा दिला. सनद खास दस्तक 1739. छत्रपती 10. रवी लाखर, हे सनावळे आहेत, इसवी सन म्हणतो आपण तसं. रवी लाखर सन अदा अर्बन प्रभव नाम संवत्सर कागद क्रमांक 398/31, कागद क्रमांक 25,084, राजमंडल रोज किर्द तारीख, असं ते तारीख असावं असं मला वाटते. तारीख 10 रोज शुद्ध एकादशी भृगवासरे शके. हे त्यांच्या कागदपत्रात लिखाण आहे बरं का, म्हणून हे शब्द तुम्हाला थोडेसे जुने वाटतील. संवत्सरे मुक्काम शाहूनगर नजीक सातारा. 10 एप्रिल 1747, कागद क्रमांक 8464, स्वारी मिरज. शिदनाक व काळनाक सन 1755. वीर शिदनाक पानिपत येथे. वीर शिदनाक पानिपत येथे 14 जानेवारी 1761 रणभूमीवर शहीद. अनेक लढाया त्यांचा सहभाग झालेला होता. हे 2 नंबरचे शिदनाक. भाऊ वगैरे असतील, चुलत भाऊ असतील, पण ते परंपरा शिदनाक सिद्ध हे नाव ठेवणं, कारण त्यांचा मूळ पुरुषच हा थोरला शिदनाक होता. त्याच्यानंतर आले वीर राजनाक. यांना इनामी कळंबी गाव, आजचं जे सांगली जिल्ह्यात आहे ना, सांगलीमध्ये गोपीनाथ इटेकर नावाचे माझे विटकर माझे मित्रच आहेत खास, आणि ते मला वारंवार कळंबी गावाच्या जागीरदाराचा वृत्तांत देत असतात. आणि तसंच फोन देखील होतो आमचा आणि कळंबी इनामदारांचं. त्यांना आज इनामदार म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. वीर राजनाक यांना इनामी कळंबी गाव जे खालसा केले होते ते पूर्ववत करून दिले. कोणी दिले? राजनाकमुळे झाले बरं का, राजनाका दिलेला आहे. आणि कशासाठी दिलं तर सावनूरच्या लढाईत त्यांचा सहभाग होता म्हणून. वीर खंडनाक 3 नंबरचे 1855. 1855 म्हणजे 1818 झाल्यानंतर 1855 येतोय. आता हे मागे पुढे का होणार आहे, कारण आपण एका लाईनीला सनावळ्या जर घेतल्या तर पुन्हा घोळ होईल, म्हणून एकालाच धरून आपण पुढे चाललेलो आहोत. वीर खंडनाक 1855. तर 1855ला ग्रँड डफ हे इंग्रज अधिकारी होते आणि या ग्रँड डफनं जो इतिहास लिहिला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये
जे अपमानकारक लिखाण या महोदयांनी केलेलं आहे. ग्रँडफ यांनी कळंबीला भेट दिली कधी 1855ला आणि इंग्रजांचे पहिले ते ग्रँटी होते 18 जानेवारी 1862. क्लास 1 पॉलिटिकल सरंजाम सांगली हे त्यांचं पद आहे. काय ग्रँटी काय पॉलिटिकल एजंट वगैरे जे म्हणतो आपण तसं सरंजाम म्हणजे एजंट वगैरे असतील. सांगली संस्थानचे संस्थापक सांगली संस्थान होतं पटवर्धनाचं. सांगली संस्थानचे संस्थापक पहिले चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी कळंबीची जहागिरी पूर्ववत केली. कुणाला? ह्या जहागीरदार ह्या इनामदार घराण्याला. त्यांचं आता नाव इनामदार आहे हे लक्षात घ्या. कळंबीच्या शिदनाकाच्या वंशजांना आज इनामदार म्हटलेलं आहे. आणि त्यांना किती एकर जमीन दिली आणि कशा कशा पद्धतीनं तह झाला तेही पुढं आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये येणारच आहे. तत्पूर्वी खंडनाक आणि चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांची घनिष्ठ मित्रता होती. सेनापती वीर सिद्धनाक हे तिसरे सिद्धनाक आहेत हे लक्षात घ्या. आणि यांनी पहिली लढाई जी केली होती 11 मार्च 1795ला खर्डा येथील लढाईचं प्रमुख नेतृत्व सिद्धनाकानं केलेलं आहे. आणि याच लढाईच्या दरम्यान ही लढाई जिंकल्यानंतर यांचं प्रस्थ वाढलं गेलं सिद्धनाकाचं. कारण खर्डाची लढाई फत्ते केली होती सिद्धनाकानं. आणि याच दरम्यान जातीयतेनं डोकं वर काढलं होतं. जातीयतेनं तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं ना ते गाडगं मडकं कधी आलं, खराटा कमरेला कधी बांधला गेला, त्याचा थोडक्यात इतिहास सांगतो. जास्त खोलात शिरत नाही. तर बाबांनो त्याचं असं झालं की शनिवार वाड्याची राखण करण्यासाठी आता हे सिद्धनाकाचं थोडं बाजूला सारतो. कारण हे बी ओघात आलंच पाहिजे ना. कारण की खराटाने गाडग्याचा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे आता आणि तो खरा आहे तो सांगायचा आहे ना. तर तिथं गणपती महार नावाचा एक सेनापती म्हणा थोडक्यात गणपती महार. आणि ह्याच्याकडे काय काम होतं तर शनिवार वाड्याची जबाबदारी याच्याकडेच होती. शनिवार वाड्याची. आता इतिहास फार मोठा आहे तसा पण थोडक्यात सांगतो. गणपती महाराजचं एक संबंध नाव सांगत नाही एका पेशव्यांबरोबर झालेत अशा पद्धतीचा डाऊट त्यावेळी आला. कचरत बोलतो मी ही लय डिटेल नाही बोलत. आणि मग या गणपती महाराला पेशव्यांबरोबर नाव सांगत नाही प्रेम संबंध आहेत ह्या आरोपाखाली किंवा डाऊट म्हणून संशय म्हणून गणपती महाराजचा शिरछेद केला. कुठं? गुलटेकडीला, पुण्याला गुलटेकडी तिथं त्यांचा वध केला. आणि गणपती महाराजचं मंदिर त्या पेशव्यानं आता हा शब्द वापरतो ते पेशवा तो पेशवा वगैरे तर ते बांधले पुण्याच्या शनिवार वाड्याच्या पश्चिमेला. आणि आजही ते मंदिर तिथं प्रस्थ आहे. गणपती महाराजचं मंदिर. वास्तविक पाहता त्या मंदिरामध्ये गणपती आहे हेही सांगायचं राहिलं ठेवलं. आणि मग केवळ आणि केवळ महार लोकांना सजा म्हणून त्या पेशव्यानं तोंडाला मडकं आणि फेसाठी म्हणजे कमरेला झाडू बांधला एवढा उल्लेख आलेला आहे. आणि तोही ठराविक पुण्याच्या भागामध्येच, खेड्यापाड्यामध्ये नाही. हे प्रथम लक्षात घ्या. आज जो पोपट होतो ना पहिलं महाराजच्या तोंडाला गाडगं होतं, कमरेला फेसाटी होती. पण हे सगळीकडेच नव्हतं. केवळ आणि केवळ
शनिवार वाड्याच्या संदर्भात शनिवार वाडा तदनंतर शनिवार वाडा थांबा 2 मिनटं जरा मी सदाशिव पेठ शनिवार वाडा सदाशिव पेठ आणि अर्ध्या पुण्यामध्ये हा नियम लागू होता. तो फेसाठीचा नियम लागू होता बरं का. आणि ती केवळ आणि केवळ मार समाजाला शिक्षा म्हणून झालेली होती. कोणीच यायचं नाही शनिवारवाड्याच्या हद्दीमध्ये किंवा कोणीच यायचं ना सदाशिव पेठेत किंवा कोणीच यायचं नाही ब्राह्मण आळीत असं म्हटलं तरी चालेल. आणखी 2-3 आळ्या आहेत त्या पण मी तर लिहिलेलं नाही ती. या लढाईनंतर लगेचच या मृत्यूनंतर थोडक्यात या मृत्यूनंतर सवाई माधवरावानं शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून कारंजावर उडी मारून आत्महत्या केली. कारण तुम्ही समजून घ्या किंवा प्रेम प्रकरण होऊ द्या. यानंतर दुसरा बाजीराव आला, पेशवा झाला, परंतु तोही जास्तीत जास्त सोवळ्या ओवळ्याचा धनी होता. दुसरा बाजीराव हा केवळ आणि केवळ मध्यधुंदावस्थेत राहणे किंवा आपल्या शनिवारवाड्यामध्ये एक आता शब्द नको वाटतं उच्चारायला तसले शब्द किंवा स्त्रियांना तिथं बोलून त्यांच्याकडून नाचकाम करून घेणे वगैरे वगैरे. गट कंचुकी हा जर चित्रपट जर तुम्ही पाहिला नाटकवर घट आणि कंचुकी तर यावरून लक्षात येईल तुम्हाला. आणि आणखी तुम्हाला सांगतो घाशीराम कोतवाल हाही एक नाटक आहे, तेही पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये आता जो मी इतिहास सांगतोय त्याचा संदर्भ लागल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर या धर्माचं या सोवळ्या ओवळ्याचं एवढं अवडंबर माजलं गेलं, फार माजलं गेलं. त्यावेळी तुम्ही म्हणाल सिद्धनाथचं काय झालं, तर सिद्धनाथानं 1818च्या लढाईमध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतला होता, विजय घेतला होता, परंतु कसा पेशवाईला बंड करून घेतला होता. कारण सिद्धनाथाचं म्हणणं असं होतं की माझा समाज आला मग ते पुण्यापुरता असू द्यात नाहीतर आणखी कुठं जिथं ब्राह्मण आळे असेल जिथं जिथं ब्राह्मणाचं वर्चस्व असेल अशा ठिकाणी जो काही फेसाटे आणि हे गाडगं मडकं जे आहे तोंडाला बांधण्याचं हा नियम निरस्त करा हे सांगणं होतं सिद्धनाथाचं पेशवाईला. पेशवाईनं हे ऐकलं नाही. थोडक्यात बाजीरावाने हे दुसऱ्या बाजीरावाने हे ऐकलं नाही. आणि मग ते कारण खर्ड्याच्या लढाईपासूनच जरी विजय पेशव्यांना मिळून दिला असला सिद्धनाथानं तरी सिद्धनाथ हा डोईजड होतोय असं वाटू लागलेलं होतं त्याला. बघा तुम्ही राजकारणामध्ये असंच आहे. एकाच पार्टीमध्ये एकाच गावामध्ये 2 जर मातबर नेते असतील ना नेते असतील आहेत एकाच पार्टीचे पण दोघांचे गट वेगवेगळे असतात. तसं सिद्धनाथाचं झालेलं आहे. सिद्धनाथ यानं लढाई जिंकून दिली खरी परंतु तो मालकाला डोईजड होऊ लागला, पेशवाईला जड होऊ लागला. म्हणून पुढे निमित्त झाले किती हे युद्ध झालं 1795 5 1800 एक 22-23 वर्षाने युद्ध झालेलं आहे. कुठलं तुमच्या भीमा कोरेगावचं. माझ्या तोंडात भीमा कोरेगावची ते सारखं वास्तविक पाहता त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे कोरेगाव भीमा म्हणून.